जळगाव जिल्ह्यातील धरणगाव-जळगाव मार्गावर आज दुपारी भीषण तिहेरी अपघात झाला. श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्रॉलामध्ये झालेल्या जोरदार धडकेत 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्रॉलीची समोरासमोर जोरदार धडक झाली. शिरपूर आगाराची MH-20 BL 2736 क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याच मार्गावर खडीने भरलेला ट्रॉला धरणगावकडे जात होता. दरम्यान MH-18 BZ 3232 क्रमांकाचा आयशर धरणगावहून जळगावकडे येत असताना श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ तिन्ही वाहनांची भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॉला रस्त्यावर पलटी झाला आणि अपघातामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात रवाना केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील आणि संदीप पाटील यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करत मदतकार्य पार पाडले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास धरणगाव पोलीस हे करीत आहेत.